बारक्या ड्रायव्हर कोलिवली यांच्याकडून राहुलला विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती राहुल येत आहेत. चारबी किशोर डायरे यांचे आजोबा शिवाजी गोविंद मार्के यांच्याकडून जर का कोणी 2 षटकार लगावले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यामध्ये जोरदार अपील पंचांनी दाद स्वीकारली आहे. LB इथे ST उद्ध्वस्त करत असताना पाहायला मिळाले. गोल्डन विकेट या सेकंड बॉल वरती माघारी येत असताना पाहायला मिळते. परेश आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचले. यावेळेस हलक्या हाताने फटका पाहायला मिळतोय. चांगलं शिपचं क्षेत्रक्षम पाहायला मिळेल. कुठल्या प्रकारची धाव येणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती अफलातून कामगिरी करत असताना राहुल आपण पाहतो. चारवी किशोर डायरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे 2 षटकारांसाठी. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. भरपूर दूरवर ठोकत असताना पाहायला मिळतील. वनडाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये पोहोचले आणि तदनंतर यावेळेस फटका प्रल्हादच्या बाट मधून 6 धावा. सहा धावा येत आहेत. परेश स्ट्रायकर वरती आहेत. यावेळेस चांगला चेंडू परंतु पंचांनी लाईनला ओळखत असताना व्हाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त धाव धावफलकावरती अतिरिक्त धावेने 7 आकडा धावफलकावरती पाहायला मिळेल. राहुल गोलंदाजी मार्क वरती आहेत. यावेळेस फटका दर्जेदार आहे. चेंडू सी बार रेषा पलीकडे जात असताना अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये संधी मिळाली आहे. वनडाऊनच्या भूमिकेत पोहोचले परेश आणि तदनंतर फटकेबाजी दर्जेदार 2 षटकार पाहायला मिळतात. 2 षटकारांच्या मदतीनं 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही एका चेंडूचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल या ओव्हर मधील आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावरती लास्ट बॉल पुन्हा टाकण्यासाठी सज्ज राहुल. लास्ट बॉल वरती फसवा चेंडू हलक्या हातानं फेकला होता. जेलची संधी आहे गबावली आहे संधी. ज्याच्या बाट मधून 2 षटकार आला होता तो यस धावबाच्या स्वरूपात विकेट बागारी येते. जेलची संधी गमावल्यानंतर फेकी चांगली पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथून विकेट
गमावत असताना पाहायला मिळतील. लास्ट बॉल वरती धावबाच्या स्वरूपात विकेट येते. एक गड्याच्या मोबदल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात टोटल धावा धावपलकावरती 14 या आकड्यावर पाहायला मिळतील. आणि या विकेट साठी आपण पाहतोय 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. शिवाजी दादा मार्के यांच्याकडून आपण पाहतो 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. लास्ट बॉल वरती विकेट कमावली राहुलनी त्या विकेट साठी. बारक्या ड्रायव्हर कोलिवली यांच्याकडून जर का अजय मार्के यांनी विकेट हॅट्रिक कमावली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपल्यातून पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंसाठी लावले जाते. टोटल धावा 14 या आकड्यावरती आहेत. यावेळेस हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न चुकी पाहायला मिळतीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. 4 धावा अर्जित होतील. 4 धाबेड या सेकंड स्पेअरला सुरुवात पाहायला मिळते. 4च्या मदतीने टोटल 18 या आकड्यावरती गोलंदाजी बार्क वरती अजय आलेत. स्लिपचं क्षेत्ररक्षक आणि स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला फसवत चेंडू निघून गेला. थर्डमॅनच्या दिशेला चौकार प्राप्त होतोय. 4 धाब्याने टोटल धावफलक 18 या आकड्यावरती जात असताना या बल्लेस आपण पाहतो झेलबादच्या स्वरूपात बागार येत असताना पाहायला मिळतील बॅटर. अजय मार्के गोलंदाजी बार्क वरती आहेत. पहिल्या बॉल वरती 4 धावा नक्की झाल्या. तदनंतर दुसऱ्या बॉल वरती विकेट आली आहे. पारितोषिक आहे 500 रुपयाचं पारितोषिक. शिवाजी दादा बारके यांच्याकडून 3 विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि बारक्या ड्रायव्हर कोलिवली यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. मथुर फॅन आपण पाहतो अजय बारके. मथुर बैलावरती खूप सारं प्रेम आहे त्यांचा. आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी अफलातून साकारत असताना सेकंड बॉल वरती विकेट आलेत. आणखी 2 कमवल्या तर या बलेस अफलातून चेंडू आपण पाहतोय. लगेच टी मिस करत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अंकुश दादा डांगरे यांच्याकडून देखील 2 विकेटसाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस एसटी उद्ध्वस्त करत असताना पाहायला मिळतात अजय मार्के. पहिल्या बॅच मध्ये तितपत चांगली कामगिरी साकारता आली नव्हती अजयला, परंतु या बॅच मध्ये हवी होत असताना पाहायला मिळतो अफलातून कामगिरी. 4 धावा पहिल्या बॉल वरती आल्यानंतर स्वतः आला आणि आपल्या टीमला सावरत असताना टोटल 2 विकेट त्यानं कमावल्यात. 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचले ते 18 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोशन जात आहेत स्ट्रायकर वरती आपण पाहतोय. न्यू बॅटर इनॅट नंबर 5 मध्ये दाखल झालेत, 6 मध्ये दाखल झालेत रोशन. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 विकेट अजयने कमावल्यात. टोटल या ओव्हरमधील 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. या 2 बॉलवरती 2 विकेट कमावले तर बारक्या ड्रायव्हर कोलिवली यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं. या बोले अक्रॉस द लाईन फटका दर्जेदार पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे केला जाणार नाही. एकच धाबीवरती समाधान बाळगत असताना पाहायला मिळतील. एका धाब्याड धावफलक थोडेसे पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती. 19 रन ऑफ द स्कोर बोर्ड आपण पाहू शकता.
यस, षटक संपल्याचा इशारा आपण पाहतोय. शार्वी किशोर डायरे यांच्याकडून पारितोषिक होतं. षटकाचा विचार केला तर दुसरं षटक इथे समाप्त आलं. अजय मार्के यांच्यासाठी पारितोषिक होतं. या ओव्हरचा विचार केला तर या ओव्हरमध्ये 2 विकेट कमावत असताना अवघ्या 5 धावा अजय यांनी खर्च केल्या. टोटल धावफलकावरती धावा आहेत 19, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरी मॅच कोलिवली प्रीमियर लीग KPL पर्व तिसरं. या तिसऱ्या पर्वाचा थरार आपण अनुभवतोय. या तिसऱ्या मॅचमध्ये नाणेफेकी जिंकत असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं NA वॉरियर्स टीमनं आणि तदनंतर या 2 ओव्हरमध्ये खर्च झाल्या टोटल 19 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ शेष आहे. गोलंदाजी बार्कवरती राहुल तयार होत असताना पाहायला मिळतील. स्ट्रायकरवरती रोशन आहेत. हा देखील फलंदाज तितका ताकदीचा आहे. त्याच्या बॅटमधून देखील आपण वारंवार मोठे फटके पाहत असतो. आता आपल्या टीमसाठी मितांश 11 टीमसाठी आता कामगिरी करावी लागेल. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन चांगलं आहे. चेंडू सीमारेच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. 4 धावा अर्जित करतील. 4 धाबेड धावफलक जाऊन पोहोचतंय. ते टोटल 23 या आकड्यावर 23 धाबा धावफलकावरती. मोठ्या फटक्यानं या राहुलच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर पाहायला मिळतं. सुरुवात चांगली केली आहे. 3rd ओव्हरमध्ये रोशनने पहिल्याच बॉलवरती आल्या 4 धावा. यावेळेस देखील फटका दर्जेदार. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट झाल्यानंतर थांबवलं. संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका सिंगलवरती समाधान बाळगत असताना थोडंसं धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल. टोटल 24 या आकड्यावर. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 24 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. गोलंदाजी बार्कवरती राहुल. NA चॅलेंजर्स टीमने एक सामना गमावलाय. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहतोय. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. थोडीशी मिसफिल्ड आणि या मिसफिल्डचा फायदा एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना पाहायला मिळतात. 2 धाबा येत असताना पाहायला मिळतील. संयमानं यावेळेस धाबा जमवल्या जात आहेत. 4 विकेट अद्यापर्यंत गमावलेत. आपली विकेट मैदानाच्या आतमध्ये टिकवून ठेवत एक चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो. यावेळेस स्लो फुल टॉस. फटक्यात ताकद कमी आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाडे येतात आणि पकडतील चांगला झेल. स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगलं छायाचित्र टिपलं जात आहे. चांगली झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विकेटचं प्रदर्पण घडवून आणले. टोटल धावफलकावरती आहे 26 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिली मॅच आपण पाहिली SK वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट खेळले NA चॅलेंजर्स. या 2 संघादरम्यान फाईट. NA चॅलेंजर्स टीमच्या वाट्याला पराभव आला आणि आता दुसरी संधी त्यांच्याकडे आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण सामना आहे. मितांश 11 पहिलीच मॅच खेळती. विचार केला तर या चालू असलेल्या षटकाचा 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल धाबा धावफलकावरती आहेत 26 या आकड्यावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ओळखता आला नाही या टप्प्याला. डावपुरे आताचा फलंदाज आहे. लेफ्टी बॅटर आपण पाहतोय. स्ट्रायकरवरती आहे.
डिस्टर्ब करण्यासाठी गोलंदाजाला या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये एंटर केले, परंतु डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. उर्वरित आता या ओव्हरमध्ये लास्ट एका बॉलचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्रायकर आपण पाहतो, स्ट्रायकर वरती पाहायला मिळत आहेत अक्षय तांबोली. यावेळेस फटका दर्जेदार, भरपूर उंचावरती कॉलिंग चुकीचं पाहायला मिळतंय. नोमॅन जोडला, चेंडू लँड झालाय. दुसरीचा प्रयत्न 2 यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतोय. कॉलिंग कॉम्बिनेशन खूप खराब पाहायला मिळालं. कुठल्याही क्षेत्ररक्षकाच्या वतीनं इथे झेल घेण्याचा धाडस केलं गेलं नाही. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाबेने टोटल 28 या आकड्यावरती 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती आहेत. तीन षटक इथे समाप्त करण्यात आले. टोटल धाबा धावफलकावरती 28 या आकड्यावरती पाहायला मिळतील. 5 गडी अद्यापर्यंत गारद झालेत. ते मितांश 11 टीमचे चांगली धावसंख्या अद्यापर्यंत बनवली आहे म्हणायला हरकत नाही. तदनंतर गोलंदाजी करत असताना गोलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ शेष आहे. 2 ओव्हर अजूनही या फर्स्ट इनिंग मधील शेष आहेत. 2 ओव्हरमध्ये किती धावसंख्येपर्यंत बाजी मारली जाईल याकडे पाठीराखांच्या नजर आहेत. गोलंदाजी मार्कवरती या ओव्हरसाठी 4थ्या ओव्हरसाठी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती येत आहेत जयवंत. जयवंतच्या पहिल्याच बॉलवरती अटॅक रोशनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना फ्लॅट षटकार. 6 धावा अर्जित करतात. दर्जेदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या ओव्हरला सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती अटॅकिंग पाहायला मिळाले. यस, मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवा लगेचच. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. अफलातून सुरुवात या ओव्हरला करत असताना रोशन षटकार लगावला पहिल्या चेंडूवरती. सेकंड बॉल वरती खोलबट टप्प्याचा चेंडू कार्पेट लेवलने समोरच्या दिशेला एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. संयमानं रोशन सांगतात, संयमानं मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं तितकंच गरजेचं आहे. विचार केला तर अद्यापपर्यंत 5 विकेट त्यांनी देखील गमावल्यात, परंतु चांगली धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती आहेत. 4थी ओव्हर मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती जयवंत. यावेळेस सेकंड बॉल डॉट पाहायला मिळाला. 1 धावसंख्येचा पाहायला मिळाला. माफ करा, 1 धावेनं धावफलक जाऊन पोहोचले. टोटल 35 या आकड्यावर. तिसऱ्या बॉलवरती फटका दर्जेदार. पंचांनी भीमरचा नो चेंडू घोषित केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एक कंप्लीट झाली आहे. नो चेंडू म्हणजेच फ्रीडची संधी. आता फ्रीडची संधी असणारे रोशनकडे 1 धाव नक्की झाली आहे. सदतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता संधी आहे. फ्रीडचा चेंडू, फ्रीजच्या चेंडूवरती किती धावा कमावल्या जातील. षटकार शमकाराचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती थोडीशी चुकी करत असताना जयवंत फ्रीजचा चेंडू घेऊन पुन्हा तयार होत असताना पाहायला मिळतील.
यावेळेस फटका दर्जेदार बाला मिळतो. अक्रॉस द लाईन खेळत असताना परफेक्ट लाईनला पिक करत असताना बाला मिळतं. एक टप्प्या करीत चेंडू सी बार रेषा पलीकडे फ्रीटच्या चेंडूवरती चौकार अर्जित करतायत. 4 धाबा, 4 धाब्याने टोटल जाऊड पोहोचतीये तब्बल 41 या आकड्यावर. 41 रन ऑफ द स्कोर बोर्ड आपण पाहतो. अफलातून कामगिरी अर्जुन बाबा तांबोली आपण पाहतोय. संपूर्ण या सीमारेषेला फेरा घालत असताना भरपूर चांगलं सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये. सातत्यानं कोलिवली टीमच्या पाठीराख्यामध्ये ते सामील असतात. क्रिकेटचे भरपूर आवड आहे बाबांना. 41 धाबा आपण पाहतोय धावपलकावरती लागल्या जात आहेत. 3 बॉल अजूनही शेष आहेत या गोलंदाजीमधील. यावेळेस फटका दर्जेदार आहे. परफेक्ट गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. भरपूर वेगाने धावले होते क्षेत्ररक्षक परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे. फटका खेळायचा होता समोरच्या दिशेला. अक्रॉस द लाईन फटका पाहायला मिळाला आणि यावेळेस आपण पाहतोय चौकार अर्जित करत असताना सलगचा दुसरा चौकार येतोय. 4च्या मदतीनं 45 आकडा धावपलकावरती. चॅम्पियन कॅप्टन रोहित शर्मा जर्सी नंबर 45 आपण पाहतोय. ICC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये यावेळेस इंडियानं बाजी मारली. रोहित शर्मा कॅप्टन्सी मध्ये असताना आपण पाहतोय भारताकडे ट्रॉफी आली. जर्सी नंबर 45 आपण पाहतोय. धावपलकावरती 45 धाबा धावपलकावरती आहेत. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. भरपूर उंचावरती आणि भरपूर दूरवर ठोकत असताना 6 धाबा अर्जित करतायत रोशन. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जयवंतच्या गोलंदाजीचा पुरेपूर फायदा उचलत असताना पाहायला मिळतात. ऋषी बोडके आपण लगेच या मुख्य व्यासपीठाजवळ या. ऋषी बोडके यावेळेस आणखी एक माइटी हिट. भरपूर अंदाज बांधतायत. शेवटच्या क्षणी सीमारेषा लगत परफेक्ट जेलला जज करत असताना पाहायला मिळालं. भरपूर उंचावरती होतं. थोडीशी लांबी कमी पडली आणि सीमारेषा लगत एक चांगली इथे विकेट कमावत असताना जेलबादच्या स्वरूपात हादरा लागला जातो. टोटल धावा धावपलकावरती जर का पाहायला गेला तर 51 या आकड्यावरती आहेत. 51 धाबा धावपलकावरती आहेत. 6 गडी अद्यापर्यंत गमावलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळत आहेत. देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय मारुती दादा शिणारे, मधुकर दादा डांगरे आणि बबन दादा तांबोली उपस्थित आहेत. त्रिमूर्ती या स्पर्धे ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं खरंच मनाच्या अंतरकरणापासून सहर्ष असं स्वागत. या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप आभार. सुशांत गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. विचार केला तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल 51 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. ती म्हणजे मितांश 11 टीमची 51 धाबा धावपलकावरती आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाजी मार्क वरती सुशांत. अक्षयच्या बाट मधून फटका दर्जेदार आहे. भरपूर वेगाने धावता क्षेत्ररक्षक हे कंप्लीट झाली आहे. इथून सहजरित्या धावबाच्या स्वरूपात विकेट गमवावी लागेल. देवेंद्र माघार येत असताना पाहायला मिळतील. हादरा क्रमांक 7 लागत असताना आपण पाहतोय मितांश 11 टीमला.
यावेळेस पुन्हा फटका हवेमध्ये पाहायला मिळतो. सुशांत जेल पर्यंत पोहोचतात. जेल ड्रॉप झाली. एक सिंगल इथून कंप्लीट पाहायला मिळते. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न इथून थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. यस, धावाच्या स्वरूपात विकेट बाहेर येईल. पहिली कंप्लीट झाली. सेकंड धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट गमावली जाते. त्रेपन्न धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुशांत गोलंदाजी बार्क वरती आहे. आपल्यातून कामगिरी आपण पाहतो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. बारक्या ड्रायव्हर कोलिवली याचकडून 500 रुपये असणार एक षटकारासाठी. मयूर डांगरे यांनी जर का एक षटकार लगावला तर 500 रुपयाचा पारितोषिक. फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. डीप मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 4 धावा. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. धावफलक टोटल जाऊन पोहोचले 57 या आकड्यावर. या बल्लस डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती. 58 धावा धावफलकावरती. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. सीमारेषा पलीकडे शेवट गोड करत असताना या फर्स्ट इनिंगची 6 धावा अर्जित करतात. 6 धावेड धावफलक जाऊन पोहोचेल ते तब्बल 64 या आकड्यावरती. 64 धावा धावफलकावरती आणि 65 धावसंख्येचा आव्हान आता असणार आहे ते NA वॉरियर्स टीमच्या अगेन्स्ट मितांश 11 टीमचं. हसूदादा तांबोली यांच्या फार्म हाऊस वरती जेवण आहे. विनंती करतो की ग्रामस्थांच्या मधील कोणी जेवायचं बाकी असेल तर आपण फार्म हाऊस वरती जाऊन जेवण करून घ्या. सर्वांसाठी जेवण असणार आहे, लंच असणार आहे. विनंती करतो पाठीराखे कोलिवली टीमचे तदनंतर ग्रामस्थ असतील, वरिष्ठ नागरिक असतील की कोणी जेवण करून घेण्याचे बाकी असेल तर हसूदादा तांबोली यांच्या फार्म हाऊस वरती जेवण करून घेण्यासाठी जा. पहिल्या डावामध्ये आपण पाहतो टोटल धाबा धावफलकावरती बनल्या 64. 65 धावसंख्येचं आव्हान उभं राहिलंय ते NA चॅलेंजर्स टीमच्या अगेन्स्ट मितांश 11 टीमचं.
कोलिवली गावातील छोटे समालोचक आर्यन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच मायक्रोफोनवरती जोडले जा. आर्यन. आणि या सेकंड इनिंगसाठी ऐकू आर्यन यांचा सातत्यानं कोरिवली गावातून चांगले कॉमेंट्री. भयानक खूप छोटे आहेत परंतु चांगले प्रयत्न त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. या ऐकूयात या सेकंड इनिंगसाठी आर्यनचा आवाज. सेकंड इनिंगला सुरुवात होते. एन चॅलेंजर वर्सेस मितांशी 11. स्पीड अप करा मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती हितेश कांबरी. सलामीची जोडी इंटर होते. निलेश मिसाल आणि दिनेश तांबोली. स्पीडअप करा मित्रांनो. स्ट्राईकचा फलंदाज निलेश मिसाल, नॉन स्ट्राईकला दिनेश तांबोली आहे. गोलंदाजी मार्कवरती हितेश कांबरी. क्लास केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केले. एक धावेने समाधान मानायला लागेल. आदित्य डांगरे यांनी कॅच घेतली तर त्याच्या पप्पा संभाजी डांगरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. टच केलाय चेंडूला क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव कंप्लीट केले. सुरेख फिल्डिंग. मित्रांनो आरशा खाली करा. तिसरा चेंडू.
पाहूया पुढचा चेंडू हितेश याच्याकडून निलेशसाठी चांगली अशी गोलंदाजी करतोय हितेश हा गोलंदाज आणि स्ट्राईकवर आहे संघ मालक निलेश आणि टोलवलेला चेंडू पहिला गडी गारत पहिला झटका पहिला आदरा पहिलाच मुतकडा बाजूला पुढचा सामना स्वर्गीय प्रकाश इलेवन आणि त्यांच्या विरोधात रंगणार श्री इलेवन दोन्ही संघ मालकांनी आपले कर्णधार टॉस साठी पाठवायचे आहेत स्वर्गीय प्रकाश इलेवनचे कर्णधार आणि श्री इलेवनचे कर्णधार लवकरात लवकर रिपोर्टिंग करा आणि निलेशची जागा भरून काढण्यासाठी दुसरा फलंदाज एंटर होतोय तो सुशांत तांबोली बुवा पाहूया बुवा आपली कामगिरी कशी चोखपणे पार पाडतायत 4 चेंडू समाप्त झालेत 2 धावा येणे प्लॉटच्या झालेल्या आहेत पाहूया पुढचा चेंडू सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि दुसरी विकेट बुवा माघारी येत आहे दुसरी विकेट दुसरं हादरा बसतोय तो येणे प्लॉट संघाला हॅलो हॅलो 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 झटके बसलेले आहेत एन चॅलेंजर्स टीमला आणि पुढचा फलंदाज एंटर होतोय जयवंत गोलंदाजीमध्ये निराशा येणे प्लॉटला दिलेली आहे तरी आता फलंदाजीमध्ये कितपत धावा आपल्या संघासाठी जोडतोय बघूयात शेवटचा चेंडू हितेश बॉलरचा स्वर्गीय प्रकाश इलेवन संघ आणि श्रीलन संघ टॉस साठी आलेले आहेत तर मी ऋषी बोडके यांना विनंती करतो की टॉस करून घ्या शेवटचा चेंडू वाईट आलेला आहे तर पाहूया वाईटच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 3 धावा शेवटचा चेंडू बाकी आहे सुंदर असा डिफेन्स केलेला आहे जयवंत तांबोली ओव्हर समाप्त झालेली आहे आणि तत्पूर्वी आपण जाऊया स्वर्गीय प्रकाश इलेवन आणि श्री इलेवनची पहिलीच मॅच आहे दोन्ही संघामध्ये टॉस होतोय टॉस करण्यासाठी ऋषी बोडके यांना विनंती करतोय की राहुल बुंडेरे साहेबांना विनंती करतोय की टॉस करून घ्यायचा आहे 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचले ते 3 धावा पंच लवकर स्पीडअप करा आपल्याला खूप मॅच खेळायच्या आहेत श्रीलंका संघाने फिल्डिंग न घेता गोलंदाजी घेतलेली आहे तरी त्यांचे गोड गोड कौतुक सुंदर असं षटक हाताळलं हितेश कांबरी संघासाठी दुसऱ्या स्पेल मध्ये एंटर होतोय तो रोशन शिनारे आणि स्ट्राईकला फलंदाज आहे दिनेश 1 मॅन आर्मी दिनेश आपल्या संघासाठी किती धावफलक पोचतोय नेतोय शांती घ्या रे शांती घ्या मोबाईल ठेवा नाही तर डायरेक्ट पॅनलाइज करू तुम्ही आहे तुमच्या बघा ग्राउंडच्या बाहेर इथं नाही पुढचा चेंडू पहिला चेंडू सुंदर असा कार्पेट पद्धतीचा चेंडू आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण दशरथच्या मार्फत 1 धावा पूर्ण 1 धाव संख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 4 धावा जयवंत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करेल असं राहुल तांबोलीला वाटतंय पाहूया पुढचे चेंडू कसे खेळतोय तो जयवंत
पुढचा चेंडू कार्पेट पद्धतीचा कुठेतरी बचावात्मक कामगिरी करतोय जयवंत. चपळाई चपळाई बघा फलंदाजाची. एक धाव पूर्ण झालेली आहे. सुंदर अशी किपिंग परेश शिनारेच्या मार्फत. मला वाटतंय ते बकरी खांडाला आलेले आहेत, त्यांची ट्रॅक जरा जास्तच वरती आहे. पुढचा चेंडू रोशन आयकॉन प्लेयर आहे मितांश 11 संघाचा. फुल बॉल आणि वन मॅन आर्मीच्या मार्फत A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. परेश शिनारे यांना विनंती करतो की आपली ट्रॅक खाली घ्या. आपली बकरी खांडून झालेली आहे, जेवणाची सोय सुद्धा चालू झालेली आहे. वन मॅन आर्मी दिनेश षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते 11. किती बॉल झाले? 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. पुढचा चेंडू सुंदर सुंदर गोलंदाजी रोशन. मला का आयकॉन ठेवलंय याचे नियमित सांगता करताना रोशन शिनारे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 11. रोशन गोलंदाजी मार्कवर. वन मॅन आर्मी दिनेश. पुढचा चेंडू फुल फुल बत्ती गुल. रोशन शिनारेची बत्ती गुल केली आहे वन मॅन आर्मी दिनेशने. चौकार चौकार आलेला आहे दिनेशच्या मार्फत. धावफलक जाऊन पोहोचलंय ते चौकार. 15 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी. त्या मरू दे, झाला गेला त्या राहू दे. तुलाच 5 चेंडूंच्या समाप्त झालेले आहेत. 15 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू रोशन वन मॅन आर्मी. मोठा फटका लगावण्याच्या नादात कुठेतरी बीट होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 15. तीन षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता. येणे चॅलेंजर्स संघाला. कशी कामगिरी करणार आता येणे चॅलेंजर्स संघ. कुठेतरी त्यांचा आयकॉन प्लेयर राहुल तांबोली टापा फोडतोय. असं त्याला वाटतंय कधी कोण आउट होतोय आणि मी जातोय टापा फोडतोय नुसता. त्यांनी या पूर्ण KPL मध्ये त्याचं ओपनिंग सुद्धा केलेली नाही धावांची. आदल्या मॅच मध्ये तो 0 बाद झाला. त्याच्या चुकीमुळे तो बाद झाला खरं तर. चला लवकर स्पीडअप करा. ॲडव्होकेट नवनाथ ठोंबरे लवकर चालू करा मॅच. ॲडव्होकेट नवनाथ ठोंबरे लवकर सामना चालू करा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रल्हाद डांगरे. फलंदाजीला आहे तो जयवंत तांबोली. सुंदर अशी कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू वाराची एवढं आहे तर काय करायचं सांगा. पहिला चेंडू आणि यो बाबन्या गेला या षटकार. A1 क्वालिटीचा ब्रँड आहे षटकार. मोश्यामध्ये गेलाय मोश्यामध्ये. करा बा नीट टाक र. दत्ता तांबोलीकडून कॉमेंट्री वाल्याला 100 रुपये आलेले. धन्यवाद. तर ज्ञानेश्वर तांबोली यांच्याकडून
जैवनसाठी पारितोषिक होतं. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं. लवकरात लवकर कॅश प्राईज जमा करा. लवकरात लवकर कॅश प्राईज जमा करा. त्याच्या खात्यामध्ये 500 रुपये जमा झालेले आहेत. या षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 21 आणि 17 चेंडू आणि 44 धावांची गरज. चेंडू पूर्वा. तुपे तुम्ही घरी जा. तुपे दे. सतरा चेंडू आणि 44 धावांची गरज. पहिला षटकार जयवंत तांबोली यांच्या माध्यमातून आलेला आहे आणि ज्ञानेश्वर तांबोली यांचं 500 रुपयाचं पारितोषिक खिशामध्ये टाकतायत. ॲडव्होकेट नवनाथ टोंबरे लवकरात लवकर सामना चालू करा. पुढचा चेंडू आणि कुठेतरी तितर बितर नुसतं विकेटवर तितर बितर. जयवंत तांबोली 500 भेटले. त्याचे शूज घ्या. शूजची गरज आहे तुम्हाला. श्री 11 तुमची पहिलीच मॅच आहे. जरा बाजूला करा. इथं कमिटी समोर नाही. कमिटी आहे बेधडक. पुढचा चेंडू स्टेप आउट आणि फाईन लेग क्षेत्रात बॉल गेलेला आहे. देवा चांगली अशी फिल्डिंग करतायत. चांगली फिल्डिंग केलेली आहे. सुंदर दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. येणे प्लॉट शांत बसा. कमिटीमध्ये शांत बसा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 23 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि 15 चेंडू आणि 42 धावांची गरज. पुढचा चेंडू सुंदर बीट झालेले. जयवंत कुठेतरी 500 रुपयाच्या नादात कुठेतरी बीट होत आहेत. 4 चेंडू संपलेले आहेत. 14 चेंडू आणि 42 धावांची गरज. मैदानामध्ये लक्ष द्या. धावबाद झालेले. जयवंत चला पाहुणे मंडळ येथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांची धुलवड आता झालेली आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात. आम्ही आपले आभारी आहोत. पण व्हाईट बॉल आहे रे. रन आउट झालेले आणि मी सर्व संघांना विनंती करतोय पंचांशी वाद घालू नका. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 24 आणि स्ट्राईक एंडला 24 धावा धावफलकावर. धावफलक जाऊन पोहोचले ते 24. किती आले? डॉट चेंडू आहे. पुढचा चेंडू षटकार.
आणि प्रल्हाद याच्या 12 चेंडू 35 धावांची गरज. 12 चेंडू 35 धावांची गरज. चालू आहे ती. चला सामना लवकर चालू करा. सामना लवकर चालू करा. सामना लवकर चालू करा. 12 चेंडू 35 धावांची गरज येणे चॅलेंजर्स टीम साठी. कोणता हॅलो हितेश चौथ्या ओव्हरसाठी येतोय तो हितेश कांबरे. आणि या ओव्हरसाठी पारितोषिक लागलेलं आहे पुष्पांजली ड्रम्स मॅनेजर गुलाब सैंदाने यांच्याकडून 1 विकेटसाठी चौथ्या ओव्हरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पहिला चेंडू कार्पेट पद्धतीचा. 1 धाव पूर्ण. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज आणि साहेबांकडून पारितोषिक येत आहे. पुष्पांजली ड्रम्स मॅनेजर साहेब यांच्याकडून पारितोषिक येत आहे दिनेश साठी. 1 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. धन्यवाद साहेब. आणि बघा दोन्हीकडे पारितोषिक लागलेले. बॉलरला पण लागलंय बॅटरला पण लागलंय. बघूया कोण घेतोय पारितोषिक. आणि सुंदर असा कार्पेट पद्धतीचा बॉल. दशरथ बॉल खाली येणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण. या 1 धाव संख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 32. आणि आता 10 चेंडू आणि 33 धावांची गरज. नॉन स्ट्राईकला आहे 1 मॅन आर्मी दिनेश. बॉलर साठी पारितोषिक चालू आहे 1 विकेट 500 रुपये. आणि चौकार बॅटच्या मदतीने चौकार आलेला आहे. आता 9 चेंडू आणि 29 धावांची गरज. बॉलरने पारितोषिक पाहावं. 1 विकेट साठी 500 रुपये ड्रम्स मॅनेजर साहेब यांच्याकडून गुलाब सैंदाने.
तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 36. पुढचा चेंडू आणि कुठेतरी बीट होत आहेत. बॉलरला सुद्धा माहिती आहे पारितोषिक लागलेले, पारितोषिक पटकायचं आहे, चांगले असे बॉल टाकावे लागतील आणि पुढची लढत होणार आहे स्वर्गीय प्रकाश इलेव्हन त्यांच्या विरोधात श्री इलेव्हनने टॉस जिंकून प्रथमदा गोलंदाजी घेतलेली आहे आणि चार चेंडू समाप्त झाले. 36 धावफलकावर. आयकॉन प्लेयर येण्याचा पाहूया आणि कुठेतरी बीट होत. आयकॉन प्लेयर साजेल अशी कामगिरी करत नाहीये. कुठेतरी संघ मालक अविनाश डांगरे आणि नील मिसाल चिंतेत आहेत. याने प्लॉट साठी पहिली मॅच हारलेले आहेत. ही मॅच त्यांना जिंकावी लागेल. पुढचा चेंडू आणि बीट झालेले ओव्हरची समाप्ती. आता 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. दिनेश तांबोली यांनी जर का षटकार लगावला तर गुलाब शेठ शेंगदाणे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि पुष्पांजली ड्रम्सचे मॅनेजर आहेत ते या स्पर्धे ठिकाणी उपस्थित झालेत. खरंच खूप खूप आभार तुमचं देखील या स्पर्धे ठिकाणी सहर्ष असं स्वागत. एक विकेट जर का कमावली तर गोलंदाजासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही बाजूने आपण पाहतोय पारितोषिक. चालू असलेला सामना टोटल धावफलकावरती 36 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे 6 चेंडू विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 29 धावसंख्येची गरज विचार केला तर एनए वॉरियर्स टीमनं पहिला सामना गमावलाय. पहिला चेंडू आपण याबलेस पाहतो पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता परंतु झाला नाहीये. फ्री हिटची संधी असणारे 38 धावफलकावरती पहिल्या चेंडूची फेकी आपण पाहतो. 9 चेंडू पाहायला मिळतोय. येणारे आता 6 चेंडू विजयासाठी 27 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 27चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. 4 ते 5 मोठे फटके खेळावे लागतील विजयासाठी. आता एनए वॉरियर्स टीमला पॉइंट टेबल मध्ये जर का पाहायला गेलं तर थोडी खाली पाहायला मिळते. दुसरा सामना याबलेस आपण पाहतोय त्यांच्या विरोधात. याबलेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. फ्रीटच्या चेंडूवरती अफलातून फटका लॉंग ऑफच्या डोक्यावर फेकून देत असताना 6 धावा अर्जित करतील. षटकार येईल. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मनसुबा बनवला जातो. विजयाच्या समीप वाटचाल करण्याचा प्रयत्न केला जातोय. टायकड वरती होते राहुलच्या बॅट मधून याबलेस आलाय षटकार. 6च्या मदतीने टोटल 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आता येणारे 5 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस स्लो फुल टॉस एक्झिक्यूट करता आला नाहीये. फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाले. वेगानं दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. जर का कॉलिंग होताच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित 2 धावा कंप्लीट होऊ शकल्या असत्या परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट दिनेश माघारी येत असताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय मार्के एंटर होत असताना पाहायला मिळतील. टोटल जाऊन पोहोचली आहे ती 45 या आकड्यावरती.
2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 45 धाबा धावफलकावरती. आता येणारे निर्णायक 4 चेंडू 20 धाव संख्येची गरज. 4 चेंडू 20 धाव संख्येची गरज आहे. आता चांगला चेंडू लाईनला पकडत असताना आता गोलंदाज पाहायला मिळत आहेत. प्रेटची फेकी पाहायला मिळवली होती. नो चेंडू देखील हाताळण्यात आला होता. षटकार देखील आला होता. तदनंतर आता सावरताना टीमला आपण पाहतोय. 3 चेंडू 20 ची गरज. या बॅलेस पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड होईल. आता येणारे 3 चेंडू 19 धावसंख्येची गरज. विचार केला. या बॅलेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. 6 धावा अर्जित करत असताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये लगेच जुना चेंडू पोहोचवा. 6 धाबा आल्या. 6 धाबेड धावफलक उंचावत असताना टोटल जाऊन पोहोचलंय ते 52 या आकड्यावरती. आता येणारे 2 चेंडू विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 षटकार जरी आले तरी विजयापासून दूर पाहायला मिळेल, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. या बल्लेस फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक रोशन फील्ड आड फेकी तोपर्यंत एकच. आता विजयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मित्रांशी 11 टीम कडून पाहायला मिळेल. विजयाच्या समीप वाटचाल आणि विजयाच्या समीप पोहोचत असताना मित्रांशी 11 टीम लास्ट एका बॉल वरती आता बनवायच्यात 11. अशक्य असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल डॉट बॉल. पंचांचा इशारा षटक संपल्याचा इथून आपण पाहतोय. मॅच विजय संपादन करत असताना पाहायला मिळते मित्रांशी 11 टीम. विचार केला एनए वॉरियर्स टीमचा तर या स्पर्धेमधील 2 सामने त्यांनी गमावलेत.